श्री क्षेत्र तुळजापूरला जोडणारा हाच तो मार्ग जो आहे तो माडा वैराग मानला जातो आणि हाच तुळजापूर मातेच्या दर्शनासाठी जाणाऱ्या हजारो भाविकांना हाच मार्ग आहे ना. आपण जर पाहिलं असेल तर मी माड्यातल्या उंदरगावच्या सीना नदीच्या पुलावर आहे ना. आपण जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे पूल जो आहे तो खचल्याच्या परिस्थितीमध्ये आहे. मागील 9 महिन्यापासून या पुलाची अवस्था अतिशय दयनीय झाल्याचं चित्र पाहायला मिळते. पूर्ण जे बॅरिकेड्स आहेत हे ते पूर्णपणे वाकल्याचं चित्र आहे ना. आपण जर पाहिलं असेल तर सीना नदीकाठचा हा परिसर आहे सर्वात महत्त्वाचा मार्ग मानला जातो. दुचाकी असेल, चारचाकी वाहनधारक जे आहे ते इथूनच प्रवास करताना पाहायला मिळत आहे. तर आपण जर परिस्थिती पाहिली तर पूर्णपणे हा मार्गावरील जो आहे तो पूल जो आहे तो पूर्णपणे खचल्याचं चित्र पाहायला मिळते. आपण जर पाहिलं असेल तर माझा सहकारी बाळकृष्णाला मी सांगितले की पूर्णपणे गज जे आहेत ते उघडे झालेले आहेत आणि वाहनधारकांना खड्ड्याचा अंदाज न येत असल्यामुळे सातत्यानं या ठिकाणी जे आहे ते अपघात दररोजच नित्य नियमाचे झालेले आहेत. आणि कारखान्याकडे जाणारा हा मार्ग आहे, ऊस कारखान्याला जोडणारा मार्ग आहे ना. आपण जर पाहिलं तर ठिकठिकाणी सर्वच ठिकाणी जे आहे ते पूर्णपणे आपण जर पाहिलं तर ही वस्तुस्थिती आहे. TV9च्या माध्यमातून आपण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना जे आहे ते याची परिस्थिती जी आहे ती पूर्णपणे भयावह आहे. आणि आपण या ठिकाणी जर पाहिलं असेल तर पूर्णपणे या ठिकाणी जर पाहिलं तर पूर्णपणे रस्ता जो आहे तो खचला आहे आणि पूल आहे. वाहनांचा अंदाज न येत असल्यामुळे दुचाकी असेल, चारचाकी वाहनधारक जे आहेत ते यातून कठीण रस्त्याचा सामना करताना पाहायला मिळत आहेत. आणि आपण जर पाहिलं असेल काही शेतकरी देखील आपल्याशी जोडले गेले. काय सांगाल, पुलाची प्रचंड दुरावस्था झाली, किती दिवसापासून आहे, काय मागणी असेल? तिथे गाडी खरेदी पुलाला म्हणून अधिकारी वगैरे काय सार्वजनिक अधिकारी काय पुलाची नुसती टाकून दुर्लक्ष जाईल. बघितलं बी नाही, अनुदान बी नाही, 10 बी नाही, 5 बी नाही, रान बी भरून नाही, दुसरीकडे शिफ्ट बी रान नाही, काय नाही. आपण जर पाहिलं असेल तर पूर्णपणे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांचं अक्षम्य दुर्लक्ष जे आहे ते या सीना नदीकाठच्या पुलाच्या दुरुस्तीच्या संदर्भात असताना पाहायला मिळते. त्यामुळं जाग प्रशासनाला कधी येणार हेच पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. माझा सहकारी कॅमेरा पर्सन बाळकृष्ण गायकवाडसह संदीप शिंदे, TV9 मराठी, माडा, सीना नदीकाठ, जिल्हा सोलापूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.